नमस्कार भक्त हो, आपण श्री शिव महापुराणाच्या कथेला सुरुवात केलेली आहे. वायव्य संहितामधील आजचा 9वा अध्याय. चला तर यामध्ये काय वर्णन केले आहे ते श्रवण करा. श्रोते हो, ऐका. मुनी म्हणाले, वायू, सर्व मन्वंतरे, सर्व प्रकारचे कल्पाचे भेद, त्यातील अवतार, सर्ग आणि प्रतिसर्ग हे सर्व आम्हास सांगा. मुनींच्या या गोष्टीवर वायू म्हणाला, मुनीश्वर हो, कालसंख्येप्रमाणे फिरत असणाऱ्या ब्रह्मदेवाचा जो काळ, त्याला परार्ध असे म्हणतात. तितकाच आणखी दुसरा काळ आहे. त्या काळाच्या शेवटी पुन्हा जग उत्पन्न होते. हे भाग्यशाली ऋषीश्वर हो, त्या सर्वांच्या आधी जन्मास आलेल्या ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवशी 14 मनूंचा एक फेरा होतो. मन्वंतरे आणि कल्प हे अनादी आहेत. केव्हापासून सुरू झाले ते कोणासच सांगता येत नाही व त्यांचा अंतही नाही. ते कधी संपतील तेही सांगता येत नाही. यासाठी त्यांचे वेगळे वर्णन करता येत नाही. बरे, ते सर्व मी सविस्तर रीतीने सांगितले तरी त्या सांगण्यापासून ऐकणाऱ्याचा किंवा माझा उपयोग तरी काय आहे? यासाठी मी ते वेगळे वेगळे सांगण्यास भरीस पडत आहे. हे जे कल्प मी तुम्हाला सांगितले त्या कल्पापैकी सध्या जो हा कल्प सुरू आहे त्याच्यामध्ये सृष्टी आणि प्रतिसृष्टी या संक्षिप्त रीतीने राहतात. सध्या जो हा कल्प सुरू आहे त्या कल्पाचे नाव वराह कल्प असे आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठ हो, हा वराह कल्पातही 14 मनू होतात. स्वयंभुवाधिक 7 मनू आणि सावर्णिकाधिक 7 मनू मिळून 14 मनू होतात. त्या 14 मनूपैकी 7वा वैवस्वत नावाचा मनू सध्या चालू आहे. सर्व मन्वंतरात उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे सर्व सारखेच होतात असे शहाण्या मनुष्याने समजावे. पूर्वीचा कल्प लयाला गेला आणि प्रलय काळचा वारा सुरू झाला. त्यामुळे झाडे मुळांसुद्धा उपडून पडली व वनांनी सर्व धूळदान झाली. परमेश्वर कालाग्नी गवतासारखे त्रिभुवनात जाळू लागला. ते झाल्यानंतर पृथ्वीवर इतका पाऊस पडला की त्यामुळे समुद्राच्या मर्यादा सुटून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. तो पाण्याचा पूर इतका मोठा झाला की त्या पुरात 10 दिशा बुडून गेल्या आणि त्या पाण्यावर लाटा हातांनी पोहतात तसे दिसू लागले. अशा त्या प्रलयकाळच्या पाण्याने भयंकर रीतीचा नाव चालवला असता ब्रह्मदेव नारायणाचे स्वरूप घेऊन त्या पाण्यात सुखाने निजला. त्या निजलेल्या नारायणाला नारायण असे नाव पडण्याचे कारण असे की आपल्याला नार असे म्हणतात, जलाला नार असे म्हणतात आणि आप म्हणजे जल या नाराचे मुलगे आहेत. त्या आप म्हणजेच पाणी या ब्रह्मदेवाचे राहण्याचे स्थान आहे म्हणून त्यास नारायण असे म्हणतात. असो, त्या जळात शिवयोग स्वरूप झोप घेणाऱ्या परमेश्वराला जनलोकात राहणारे साध्य लोक आणि देव सकाळचे प्रहरी दोन्ही हात जोडून स्तोत्र करून त्यास सावध करू लागले. त्या देवांच्या आणि साध्याच्या स्तोत्रांनी ब्रह्मदेव जागा होऊन पाण्यात असणाऱ्या आपल्या हातरणावरून उठला आणि योग निद्रेतून नुकता जागा झाला त्यामुळे सर्व दिशाकडे डोळे चोळीत चोळीत पाहू लागला. त्यावेळी त्याला आपली स्थिती असे होण्याला कारण काय झाले ते काही एक दिसले नाही व तो ऐश्वर्याने गुंग होऊन मोठी काळजी करू लागला. तो आपल्या मनात म्हणू लागला, जी फारच मोठी आणि सुशोभित दिसत होती ती पृथ्वी कोठे आहे. तिच्यावर अनेक प्रकारचे मोठमोठाले पर्वत होते, मोठमोठे नद्या होत्या, मोठमोठी शहरे आणि अरण्ये त्या पृथ्वीच्या पाठीवर होती व ती सर्व कोणीकडे गेली असा ब्रह्मदेव विचार करू लागला.
परंतु त्यास पृथ्वीचा पत्ता मुळीच काही लागेना. तेव्हा त्याने आपल्या मनात आपला पिता परमेश्वर त्रिनेत्रधारी म्हणजेच शंकर याचे स्मरण केले. शंकराचे सामर्थ्य अलौकिक आहे. त्याच्या मनात स्मरण केल्याबरोबर त्या पृथ्वीच्या अधिपतीला म्हणजेच ब्रह्मदेवाला आपोआप असे ज्ञान झाले की पृथ्वी पाण्यात बुडून गेली आहे. मग त्या पृथ्वीला समुद्राच्या पाण्यातून वर काढण्याकरिता ब्रह्मदेवाने पाण्यात पोहण्याचे उपयोगी पडण्यासारखे वराह रूपाचे स्मरण केले. त्या वराहाचा देह मोठ्या थोरल्या पर्वता एवढा होता. मोठ्या थोरल्या मेघगर्जनासारखा त्याचा शब्द होता. निळ्या ढगासारखा त्याचा रंग काळा होता. तो एक वेळ ओरडला म्हणजे सर्वांस भिवून टाकेल इतका तो वराह भयंकर होता. त्याचा गळा लठ्ठ आणि वाटोळा होता. त्याच्या कमरेचा भाग लठ्ठ आणि उंच होता. त्याच्या पायाच्या गुडघ्याखालील भाग आखूड आणि वाटोळे होते. त्याच्या पायाचे खूर त्याच्या तीक्ष्ण होते. पद्मरागमण्यासारखे त्याचे डोळे लाल असून भयंकर होते. त्याचे अंग वाटोळे आणि लांब होते. त्याच्या कानाच्या बाजू ताठ आणि सुशोभित होत्या. तो श्वास घेऊ लागला आणि श्वास सोडू लागला म्हणजे प्रलय समुद्रात दणानून सोडीत इतका सशक्त होता. त्याच्या अंगावर ज्या सटा होत्या त्या राठ व सरळ केशांनी त्याचा गळा व गाल अगदी गच्च गेले होते. त्याच्या अंगावर अनेक प्रकारच्या हिऱ्याचे व रत्नांचे अलंकार होते. त्यामुळे विजामुळे जसा ढगाचा समुदाय शोभावा तसा तो उंच शरीराचा वराह शोभत होता. अशा रीतीने मोठे थोरले अकराळ विकराळ वराहाचे रूप घेऊन ब्रह्मदेव पृथ्वीला समुद्राच्या पाण्यातून वर काढण्याकरिता रसातलात शिरला. त्यावेळेस तो पर्वतासारखा धिप्पाड वराह लिंगस्वरूप महादेवाच्या पायाचा तळ पाहण्यास पूर्वी वराहाचे रूप घेऊन गेला होता. तेव्हा जसा शोभला तसाच शोभू लागला. ब्रह्मदेव रसातलात वराहाचे रूप घेऊन शिरल्यावर त्याने त्या समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या पृथ्वीस आपल्या दोन्ही दाढांनी धरून वर उचलले व तिला बळकट धरून तो रसातलातून वर येण्यास निघाला. ब्रह्मदेव पृथ्वीस पाण्यातून वर घेऊन आला असे पाहताच मुनीश्वरास आणि जनलोकात राहणाऱ्या साध्यास फारच आनंद झाला. त्यास मोठा आनंद होऊन त्या आनंदाने ते नाचू लागले व त्यांनी ब्रह्मदेवाच्या मस्तकावर पुष्पवर्षाव केली. त्या अकराळ विकराळ वराहाचे रूप घेतलेल्या ब्रह्मदेवाच्या अंगावर जेव्हा मुनीश्वरांनी व साध्यांनी फुले टाकली तेव्हा अंजन पर्वतावर काजव्याचे समुदाय बसले. म्हणजे जो जसा शोभतो तसा तो ब्रह्मदेव शोभू लागला. मग त्या वराहाने त्या मोठ्या थोरल्या पृथ्वीस तिच्या पूर्वीचे ठिकाणी आणून आपले पूर्वीचे म्हणजेच ब्रह्मदेवाचे रूप घेऊन पृथ्वी जागचे जागी स्थापन केले. पृथ्वीची चांगली व्यवस्था केल्यावर त्या पृथ्वीवर त्याने पर्वत ठेवले. तसेच भूलोकी, भुवलोकी व स्वलोकी आणि महरलोकी हे पूर्वीप्रमाणे जागच्या जागी बसवले. याप्रमाणे त्या विश्वकर्त्या ब्रह्मदेवाने प्रलयकाळच्या महासमुद्रातून पृथ्वी तिच्यावरील पर्वतावर वर काढले आणि तिला जागचे जागी ठेवून पुन्हा स्थावर जंगम विश्व उत्पन्न करण्यास आरंभ केला. याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणातील वायव्य संहितापैकी पूर्व भागातील 9वा अध्याय येथेच समाप्त झाला. हर हर महादेव.